नमस्कार. संक्रांतीच्या वाईब्स अजूनही आहेतच. एक म्हण आठवली, एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ला. आता तीळ वाटून खाणं हे अगदी म्हणीपुरतं जरी असलं तरी यातून सामाजिक जाणीवेपर्यंत कसं जाता येईल याचा थोडासा विचार करूया. मला समाजापर्यंत पोचायचं असेल आणि हा संस्कार मला लहानपणापासून माझ्या मुलावर करायचा असेल तर आधी तर मला माझ्याकडे काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. मग माझ्याकडे काय आहे ते मला इतरांना देता येणार आहे का, आणि मग त्यातली माझी भूमिका काय असेल हे जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. याविषयी अवनीश आणि गंपूदादा काय म्हणतायत हे बघूयात. धन्यवाद. वेल्स म्हणजे कुवा, विहिरी. वेल्स म्हणजे कुवा, विहिरी. ओके, मग तू गेलायस का विहिरीवरती? विहिरीवरती हा विहीर बघितली पण लांबून बघितली. ती म्हणजे येतं मला स्विमिंग, पण तो कॉन्फिडन्स नाही राहिलाय माझ्यात. खूप आधी केली स्विमिंग. अशी एक लाईट जी आपल्या आतमध्ये असते जी सांगते की तू करू शकतो, हे यू कॅन डू दिस, त्याला कॉन्फिडन्स म्हणतात. का गेला तुझा कॉन्फिडन्स? आता खूप वर्षांची प्रॅक्टिस नाहीये आणि असं पाण्यात प्रॅक्टिसने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो असं तुला म्हणायचं? हो. मग अभ्यास रेग्युलर केला तर कॉन्फिडन्स वाढतो? हो. तू करतोस का अभ्यास? हो, अभ्यास रेग्युलरली चालू असतो सगळ्यांचा. सगळे स्कूलला जातात. आपल्याला लिहिता यावं याच्यासाठी आपण लिखाणाचं काम करायला पाहिजे का? लिखाणाचं चालू असतं स्कूलमध्ये, नोट्स वगैरे किंवा मॅथ्सचे सम्स. हो, लिहितोस. फास्ट लिहायला लागलंच का आता? फास्ट लिहितोय मी. मग ओके. आणि अक्षर चांगले असतात? अक्षर माझं चांगलं नसतं, पर सारखी त्याची पण प्रॅक्टिस केली की अक्षर चांगलं होतं. म्हणजे आपण सराव केला की गोष्ट चांगली होते. हो. समजा एखादा माणूस तबला वाजवायला लागला तर त्याला पहिल्या दिवशी तबला वाजवता येतो का? नाही. मी जेव्हा तबला वाजवायला लागलो तेव्हा मला 6 ते 7 दिवस लागले तबला नीट शिकायला. हात बसायला. कुठे काय ठेवायचं? तुला कुठला राग येतो? आता दादरा येतो, 3 ताल येतो. दादऱ्याची बोल काय? दादराचं 10 टी ट 10 टी ट 10. 10 टी ट 10. हा. ओके. आणि तुला आवडणारा राग कुठला? मला दादराचा आवडतो. दादराचा. पण मग तू प्रॅक्टिस करत नाही असं त्याचा अर्थ आहे? नाही, मी खूप प्रॅक्टिस नाही करत. माझं मागच्या वर्षी सर यायचे आणि आता ते येत नाही, त्यांना टाइम नाही भेटत. त्यांचे शो असतात. सांग की मला तबल्याची प्रॅक्टिस करायला सांगितली. तुम्हाला केव्हापासून ओळखतोस? झालं असतील आता 7 इयर्स. 7 इयर्स. तू माझ्याकडे पहिल्यांदा आला होतास ते आठवतं तुला? हो, आठवतंय. जेव्हा आपण सगळे पहिल्यांदा भेटलो होतो, तुम्ही मला चॉकलेट दिले होते आणि मी तुमच्या मांडीवर बसून तुम्ही मला सांगत होते की अभ्यास नीट केला पाहिजे, हँडरायटिंग चांगलं काढलं पाहिजे आणि फास्ट लिहिलं पाहिजे. आणि आता ते तू सगळं अप्लाय करतोय. व्हेरी गुड, मस्त, शाबाश. थँक्यू. आता मला सांग, समाजामध्ये तुला काय काय बदल करावेसे वाटते? पहिली गोष्ट की जे असतात ना गोष्टी, जसं की आता 3-4 महिन्यांपूर्वी एका बँगलोरच्या मेट्रोमध्ये, एअर कंडिशनिंग मेट्रोमध्ये एका गरीबाला अलाउड नव्हतं काय. त्याच्याकडं तिकीट होतं, पैसे दिले होते त्याने, पण तरी पण त्या गार्डने अलाउड नाही केलं कारण की त्याच्याकडे चांगले कपडे नव्हते. सो हे लोकांनी बाहेरून जज करणं बंद केलं पाहिजे. मला असं वाटतं बदल समाजामध्ये खूप मोठा बदल व्हायला पाहिजे. खरं तर कोणी कोणाला जज करायलाच नको. ओके. आता जसं तू म्हटलास की ही जी चाइल्ड लेबर ज्याला म्हणतो आपण, लहान मुलं काम करतात किंवा ज्याला आपण म्हणून भीक मागतात, ती मुलं, ती सगळी मुलं जी आहेत त्यांच्याविषयी समाजाने जागृत झालं पाहिजे असं तू म्हणतोस. ते सामाजिक भान तुला आहे. असं काय काय रे अजून? वृद्धांची काळजी घेतली गेली पाहिजे, हे पण एक सामाजिक भान आहे. आता खूपशी अशी मुलं असतात जी मोठी झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना, म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून देतात अशा रस्त्यावर. तर आम्ही जेव्हा गेलो होतो वृंदावनला, तिथे त्यांनी असेच एक खूप मोठं त्यांनी एक चॉल टाईप बनवलं होतं. तिथं जे पण
गरीब हे होते, वृद्धाश्रम होतं हा ते. वृद्धाश्रम होतं, जिथं ते गरीब लोक राहायचे. आधी ते भीक मागायचे कारण की त्यांच्या मुलांनी हे करलंय. आम्ही ते बघितलं होतं ऑन द वे जाताना. आज नव्हतो गेलेलो, पण तिथं खूपशे बायका असं प्रसाद बनवतात रोज, आणि त्यांना आता काढून त्यांच्या मुलांनी काढून टाकलाय म्हणून ते श्रीकृष्णाला आपला मुलगा समजतात अच्छा. त्या वृंदावन मध्ये. वा. आता म्हणजे आणि तुझं असं म्हणणं आहे की मोठं झाल्यावरती आई बाबांचा सांभाळ केला पाहिजे. सांभाळ केला पाहिजे कारण की ते लहानपणी आपला सांभाळ पण का करतात. सांभाळत नसतील ते? असं काय होत असेल? समजा मोस्ट ऑफ द टाइम ते त्यांच्या ऑफिसवर जास्त लक्ष ठेवतात, आणि जे आई वडील असतात ते म्हातारे झाले असतात, त्यांना वेळेवर हॉस्पिटलला घेऊन जाणं त्यांचं हे सगळं होत नसतं, म्हणून त्यांची थोडी किरकिर होत असते. त्याच्यामुळे हे किरकिर इग्नोर करतात. ते खूप टाइम इग्नोर केल्यानंतर ते एक टाइमला फ्रस्ट्रेट होऊन त्यांना काढून टाकतात. अच्छा, मग यात आई बाबांचं चुकतं का मुलांचं चुकतं? मुलांचं चुकतं कारण की लहानपणी तुम्ही भूक लागली किंवा बाहेर जायचं म्हणून किरकिर करतात, तर आई वडील तुम्हाला नाही काढत ना, मग त्यांनी का काढतात? बरोबर. मग आता जसं आपण म्हटलं की रस्त्यावरती थुंकू नये, सिग्नल पाळावे, ट्रॅफिकचे नियम पाळावे, तसं आपण म्हटलं रस्त्यावरची जी मुलं असतील, जी भुकेलेली असतील, त्यांच्यासाठीच काम केलं पाहिजे, वृद्धांसाठी काम केलं पाहिजे. हो. ओके. त्यानंतर आणखीन एक तू महत्वाचा मुद्दा काय सांगितलास मला? की असं त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे, आणि की तुम्ही जास्त असे गरीब वगैरे गोष्टी करू नका, तुम्ही चांगले शिका, एज्युकेशन घ्या. एज्युकेटेड व्हा आणि चांगले पैसे कमवा आणि चांगलं आयुष्य जगा, असं येस. तुम्हाला सांगितलं. हा. अजून काय काय आहेत जिथे आपल्याला सामाजिक काम करता येईल किंवा सामाजिक भान महत्वाचं आहे असं वाटतं तुला? जिथं पहिली गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट आहे की लोकांना शिस्त नाही. आता शिस्त म्हणजे काय असतं? डिसिप्लिन. आता समजा आपल्याला सांगितलं की असंच्या असंच जायचंय, तर काही लोक असं नाही जाणार, असंच जाणार. त्यांना सांगितलं की असं नका जाऊ, तरी ते तसंच जाणार. ओके. तर तू आणखीन एक मुद्दा सांगितलास की आपण फॅक्टरी मधलं जे काही वेस्ट असतं ते असं कुठेही नाही टाकलं पाहिजे, कारण त्याच्याने पर्यावरणावरती परिणाम होतो. हो, आणि लोकांवर. ग्लोबल वॉर्मिंग खूप होते आता. हो. त्याच्यामुळे पूर येतात, ग्लेशियर्स, CFC, ओझोन लेअर फाटते. हे सगळं होतं. मग आकाशगंगेत काय काय होत असेल या पर्यावरणाचं प्रदूषण? आता आपण जे सॅटेलाइट पाठवतो, आता आपण एक गोष्ट घेतली आणि ती आपण यूज करतोय, तर ती गोष्ट खराब होऊन जाते, थोडं त्याचं एक्सपायरी डेट असतं. तर तसंच प्रेमाला एक्सपायरी डेट असते का? ती कधीच नसते. प्रेमाला एक्सपायरी डेट नसते. आता माझ्या आईचं माझ्यावर प्रेम आहे, त्याला कधी एक्सपायरी डेट नसते. तर आपण जे सॅटेलाइट पाठवतो ते पण त्याच्यावर पण एक्सपायरी डेट असते, ती पण 20 ते 30 वर्षांनी हे होऊन जाते, खराब होऊन जाते, त्याची बॅटरी संपून जाते. तर ती आता आपण बॅटरी संपली की त्याला कचऱ्यात टाकतो. आता ते सॅटेलाइट वरती गेले, आता त्याला परत कसं खाली आणायचं? बरोबर. आता जे जे जातात ना, आता असे हजारो करोडो हजारो स्पेसशिप्स, असे सॅटेलाइट्स असे आपल्या अर्थवर आहेत. म्हणजे अर्थचा असा एक पण पीस नाहीये जिथं सॅटेलाइट नाहीये. आता जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग गेला होता, तिथून अर्थ क्लिअरली विजिबल नव्हती. तो कुठे गेला होता? तळेगावला? नाही, मूनवर. मूनवर गेला होता. हा. अच्छा. तिथं जेव्हा तो मूनवर गेला होता, तिथून अर्थ एवढी क्लिअर नव्हती, पण जेव्हा त्याने बायनॉक्युलरने बघितला त्याला ते विश्वास नाही झालं. पूर्ण जे अर्थ आहे ना, जे आपल्याला खालनं आकाश एवढं सुंदर दिसतं, तेच आकाशने जेव्हा अर्थकडे बघते ना, जेव्हा त्याने बघितलं ते सगळीकडं सॅटेलाइट्स आणि पूर्ण जे ऍटमॉस्फिअर आहे ते पूर्ण क्लिअर झालं होतं आणि काहीच दिसत नव्हतं. खूप प्रदूषित झालं होतं. म्हणजे आपण आपलं अर्थला तर प्रदूषित करतोय, आपण त्याच्या बाहेरच्या स्पेसला सुद्धा करतोय. आपण प्रदूषण न करणं हे पण सामाजिक भान आहे. हो. म्हणजे ट्रॅफिकचे नियम पाळणं, कचरा न करणं, आपण एखादा प्रॉडक्ट तयार करतो सो आपल्या कंपनीतला कचरा वेस्ट बाहेर न टाकणं, त्याचा पर्यावरणावर परिणाम न होणं, आपल्या आई वडिलांना आजोबाजींना सांभाळणं, मदत करणं, रेग्युलर अभ्यास करणं, ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचे नियम पाळणं,
हे सगळं Discipline. सामाजिक भान आहे, बरोबर का नाही? हो प्रदूषण न करणं म्हणजे आपल्या गाडीतून जास्त प्रदूषण निर्माण होणार नाही याची काळजी पण मग ते ई व्हेकल वगैरे आता त्याच्यामुळेच निघालेत का? हो पर ई व्हेकलने आपण तसं बघायला गेलो तर 7-8 वर्षाने ते पण हे करतं. आता समजा आपण एक बॅटरी घेतली, एका बॅटरीला पूर्णपणे डिझॉल्व्ह व्हायला 300 वर्ष लागतात. पण मग आता प्रदूषण होऊ नये म्हणून काय करायचं बाबा?